आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज. तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज. असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय. ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय. आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची. या पुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे. म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे. ब्राह्मणांचे उद्योग वेगाने वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी. मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले. 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रितसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला. देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली. शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG, अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल. तुम्ही या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करताना सांगितलं की बॅट्समनला पिचवर सेट व्हायला वेळ लागतो आणि मग 20 बॉल नंतर 3 ओव्हर नंतर तो हळूहळू सेट होतो, मन मोकळं होतं, हात पाय हालायला लागतात. मला असं विचारायचं आहे की काही बॅट्समन तेंडुलकर सारखे असतील, गांगुली सारखे असतील, ही मंडळी तर आधीच ओळखायचे की बॉल कसा येणार, किंवा असंही आम्ही ऐकलंय की मास्टर तर बॉलरला आपल्याला हवा तसा बॉल टाकायला भाग पाडायची. हा एक्सलन्स तुमच्या मते त्यांनी कसा साधला आणि हा उद्योजक म्हणून आमच्यामध्ये आम्हाला आणता येईल का? 100% आणता येईल. त्याला सिंपल गोष्ट सचिन तेंडुलकरनी अशी सांगितली होती की तो जर का बॅट्समन आहे आणि समोरचा जर का बॉलर आहे तर तो उभा बॅट हातात धरून उभा जरी इथं असला तरी त्याचा मेंदू आणि विचार हे समोरच्या एंडला पाहिजेत की बॉलर काय करणार. ते जेव्हा त्याला कळायला लागतं की हा काय करायची शक्यता आहे, हा अभ्यास आहे, अंदाजाचा अभ्यास आहे, हा टप्प्याटप्प्याने साधना करूनच येतो आणि ते जेव्हा तुम्ही करायला लागता त्यावेळेला मग तुम्हाला अंदाज यायला लागतो. व्यवसायाचा विचार कर की उद्या समजा मी प्रेझेंटेशन करायला एका डायरेक्टर बोर्डाकडे चाललेलो आहे, तर मला हा विचार करून नाही गेलं पाहिजे की मला काय काय येतं. मला हा विचार करून जायला पाहिजे की त्यांना काय हवं, ते मला काय गुगली टाकतील, ते मला कुठं अडचणीत सापडवायचा प्रयत्न करतील, वर्स्ट केसमध्ये ते मला कोपऱ्यात कुठं ढकलतील. ही जर का तयारी तुम्ही करून गेलात तर नंतर तिथे गेल्यानंतर तुमची गडबड होत नाही. तसं याच्यामध्ये तुम्ही आत्ममग्न नाही असलं पाहिजे. मला हे करता येतं, मला आज हे मी हे देतो असं करून नाही चालणार. फॉर एक्झाम्पल आत्ताच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर ज्या लोकांनी, उदाहरण देतो मी तुम्हाला छोटंसं उदाहरण. पूर्वी जुना एक्सप्रेस हायवे होता, मुंबई पुणे हायवे होता, तिथे रमाकांत नावाचं हॉटेल होतं आणि दत्त नावाचा उपाहारगृह सुद्धा होतं. एक्सप्रेस हायवे झाला त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने सांगितलं की आता इकडे आणणारे तुम्ही. रमाकांत नाही हल्लं, दत्तनी पहिल्यांदा तिकडे दुकान घेतलं. आज दत्त कुठे आहे, रमाकांत कुठे आहे?
अडमुठेपणा करून चालत नाही. कालानुरूप तुम्हाला बदलायला लागतं. परत तेच नॉन स्ट्रायकिंग यांनी विचार करता येणार आहे. तो जर का करता आला तर मग 20 प्रत्येकालाच झगडायचं. इकडे बॉल लागणार, हातावरती बॉल लागणार, LBWचं अपील होणार, सगळं होणार. त्याच्यानंतर तुमचा जम बसायला लागल्यानंतर मग तुम्हाला हा अंदाज यायला लागतो. त्याला वेळ द्यायला पाहिजे. कुठलीही गोष्ट पटकन होत नाही. 100% 4 शॉट मारल्याने सेंचुरी होत नाही. 4 डील केल्याने तुम्ही यशस्वी उद्योजक होत नाही. त्याला अव्याहतपणे ती गोष्ट करायला लागते आणि ती केली की अंदाज यायला लागतो. आपण या प्रोफेशनलिझममुळे भारतात तसेच विदेशातही भरपूर दौरे केले. तर एक व्यावसायिक म्हणून विदेशातील विचार आणि भारतीय विचार आणि तिकडचा एक भारतीय व्यावसायिक कुठले गुण आपल्यात अंगीकारू शकतो जेणेकरून ग्लोबल कॉम्पिटिशनला उतरताना हे गुण त्याच्याकडे असतील तर नक्कीच फायदा होईल. कारण प्रगत राष्ट्र आणि प्रगतिशील राष्ट्र यातला फरक जो आहे तो व्यावसायिकांनी कसा. मुख्य गोष्ट ही संतांनी हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवली होती, बोले तैसा चाले त्याची वंदावी. म्हणजे काय, मी आज जर्मन भाषेत सुद्धा लेख लिहू शकतो का नाही लिहू शकत. मी जेवढं मराठीमध्ये प्रभुत्व आहे तेवढं इंग्लिशवरती आहे का नाहीये, हिंदीवरती आहे का नाहीये. बोले तैसा चाले. तुम्हाला वर्ड गिव्हन वर्ड ऑनर याच्यामध्ये तफावत नाही पाहिजे. उद्या तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहायला जाता, फोटोत बघता की इथं स्विमिंग पूल आहे आणि प्रत्यक्षामध्ये तो छोटा टँक असतो की तुमची निराशा होते. हे तुम्हाला अपेक्षित नसतं. तुम्ही जर का अगोदर सांगितलं की डुंबण्याचा छोटासा टँक आहे, लोक त्या मानसिकतेने येतात. मला सांगायचं गोष्ट एवढीच आहे, परदेशामध्ये ज्या प्रगत राष्ट्र आहे त्याच्यामध्ये सांगितलं आणि केलं ह्याच्यामध्ये तफावत नसते, ती कमी असते. म्हणजे काय, मी उद्या समजा आज गुरुवार आहे, मी रविवारपर्यंत लेख देईन, तर मी रविवारी लेख द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर का त्यांना अपेक्षा आहे की हे इनपुट्स पाहिजेत, हा अभ्यास पाहिजे, ते रिफ्लेक्शन लेखामध्ये दिसलं पाहिजे. ऑनेस्टी ही जी गोष्ट आहे, नीटनेटकेपणा, ऑनेस्टी, या गोष्टींचा आजकाल लोक म्हणतात की उपयोग कमी होत चाललाय. तसं नाहीये. अखेर हिंडून फिरून सगळ्यात तिथंच गोष्टी. फॉर्च्युनेटली आपल्या लोकांना नीटनेटकेपणा आहे. खोटारडेपणा आपल्याकडे कमी आहे. मी नाही असं एकदम धाडकन विधान नाही करणार, कमी आहे. सचोटी म्हणा, न ओरबाडण्याची वृत्ती म्हणा, या गोष्टी आहेत. ह्याचा वापर तो ट्रान्सपरन्सीच्या बाबतीत लगेच कळतो. सभ्यता आहे, सभ्यतेला आजकाल किंमत लोक देत नाहीत. अखेर हिंडून फिरून तिथंच येते. तीच लोकांना जवळ केलं जातं, त्यांच्याकडे ती सभ्यता आहे. त्यामुळे या गोष्टींचं महत्त्व लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या अंगीकारल्या पाहिजे. तुम्ही कुठल्याही यशस्वी उद्योजकाचं घेऊन बघा, अखेर गुण तेच आहे. झाकीर हुसेनचं उदाहरण घ्या, सचिन तेंडुलकरचं घ्या, यशस्वी उद्योजकाचं घ्या. मेहनतीत सातत्य, सतत पुढचा विचार आणि सतत तुम्ही स्वतःच्या नवीन आव्हानं ठेवून त्याचा व्यवस्थित सुनियोजित मेहनतीने पाठलाग करणं, त्याच गोष्टी आहेत. काय वेगळे आहेत? त्याला जोडून मला प्रश्न विचारायला आवडेल. खरं तर भारतीय क्रिकेटचं एक सोनेरी त्रिकूट, सचिन, गांगुली आणि द्रविड, तुम्ही खूप जवळून पाहिले आहात. तुमची खूप छान मैत्री प्रत्येकाबरोबर आहे. त्यांना खूप छान माणूस म्हणून अनुभवलेलं आहे तुम्ही. यांचे असे कोणते गुण तुम्ही आम्हाला सांगाल की जे आम्हाला आमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात उपयोगी पडतील? सर्वात मोठा गुण म्हणजे एकमेकांच्या यशात आनंद घेणं. तुम्ही म्हणाल त्यात काय, पण यांना कधीच एकमेकांबद्दल जळफळाट नव्हता. हेल्दी कॉम्पिटिशन नक्की होती की अरे, पण त्या हेल्दी कॉम्पिटिशन मध्ये कसं होतं की ज्याला ज्या दिवशी उत्तम बॅटिंग जमेल तो 40 रन्स करून आउट नाही व्हायचा, तो 140 240 करायचा. म्हणजे संघाची नौका पहिले तिरी पोचवायचा. आणि याच्यामध्ये असं असतं की आज मी 0वर आउट होतो, तू सेंचुरी करतो, उद्या तू 0वर आउट होतो, मी सेंचुरी करतो.
आपल्याला ते एकमेकांचं यश अपयश कळलं पाहिजे, त्याच्यात आपण एकमेकांना धीर दिला पाहिजे, मनापासून कौतुक केलं पाहिजे. उद्या असं कधी झालेलं नाहीये की द्रविडनी सेंचुरी केली आणि सचिन नखकात बसला की याला काय अर्थ आहे ती सेंचुरी केली. मन मोकळं कौतुक, कारण अखेर एम काय आहे तर टीमला पुढे घेऊन जायचं. आणि दुसरी ह्याच्यातला महत्वाचा गुण म्हणजे ऑनेस्ट डिसएग्रीमेंट. याचं महत्व असं आहे की उद्या एखादी योजना आखली, ती पटली नाही तर तिथल्या तिथं सांगणं की माझ्या मते नाही असं, इन्स्टेड ऑफ भारी क्लास अप्रतिम आणि नंतर काय विचार केला, हे नाही, ऑनेस्ट डिसएग्रीमेंट. आणि हे महात्मा गांधींनी लिहून ठेवलेलं आहे की ऑनेस्ट डिसएग्रीमेंट इज ऑफन अ साइन ऑफ प्रोग्रेस. तर सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, अनिल कुंबळे हे 5 पांडव होते इंडियन टीमची. ही 5 बोटं होती जी वेगळी नव्हती, जी एकत्र येऊन मुठ्ठी झाली आणि त्यांनी ठोसा मारला. त्यांच्यातले हे जे 2 गुण होते. आणि मी मेहनत वगैरे त्याच्यात धरणारच नाही, कारण दॅट वॉज गिव्हन, ॲब्सोल्युटली गिव्हन. कुणीच बोलायचं नाही की मी एवढी मेहनत करतो, कारण त्याच्यात आनंद होता. पण एकमेकांच्या यशामध्ये आनंद घेणं आणि ऑनेस्ट डिसएग्रीमेंट. भारतीय संघ एक खूप मोठ्या स्ट्रगल मधून गेला. म्हणजे जिथे आपण 2003ला फायनल पर्यंत पोहोचलो, त्याच्यानंतर एक बॅड पॅच म्हणून असा एक बॅड पॅच आला आणि त्याच्यानंतर 2011चं यश, हा एक चढ उतार असतो. तर याच्या बाबतीतच मला असं विचारायचं आहे एक व्यावसायिक म्हणून की हा जो स्ट्रगल आहे आणि यश मिळवणं आणि जो बदल पचवणं, याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि त्यालाच जोडून पुढचा जो प्रश्न आहे तो कोविडची पार्श्वभूमी असताना उद्योजक आणि भारतीय टीम दोघंही बाउन्स बॅक करण्याच्या मनस्थितीत आहेत, जे आता इंग्लंडच्या यशावरून आपण अनुभवतोय. तर हे दोन्ही संलग्न प्रश्न मला विचारायचे. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. सखोल आणि चांगला प्रश्न आहे. 2003ला जॉन राईट आपले कोच होते आणि टीम जबरदस्त होती आपली. त्या काळामधली एक महत्वाची गोष्ट अशी होती की टीममध्ये 7 कॅप्टन होते आणि टीममध्ये दुफळी नव्हती. गांगुली कॅप्टन होता, कॅप्टन होता. बॅटिंग टीमचे द्रविड तेंडुलकर होते, फिल्डिंग टीमचे युवराज कैफ होते, बॉलिंग टीमचे कुंबळे श्रीनाथ होते. 3 क्षेत्र जे आहेत, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, त्याला हे 3 दुने 6 कॅप्टन आपापल्या पद्धतीने गाईड करत होते. जी योजना जॉन राईट आणि सौरव गांगुलीने आखली होती. यशाचं रहस्य तिथे दडलं. डेलिगेशन ऑफ अथॉरिटी विथ फुल पॉवर. नवीन आलेले युवराज सुद्धा सचिनला म्हणायचे पाजी एफर्ट कमोर आहे आणि राग यायचा नाही. 7ला तेच चांगलं वातावरण ग्रेग चॅपलमुळे खराब झालेलं होतं. घरातलं वातावरण, व्यवसायातलं वातावरण खराब असलं तर परफॉर्मन्स होत नाही. चूक यावेळेला अशी झाली की ग्रेग चॅपल हा योग्य मॅनेजर नाहीये हे कळून सुद्धा धडधडीत त्याला विरोध हा आपल्या सिनियर प्लेयरनी केला नाही. केवळ भारतीय सभ्यता पाळायची, तिथं फटका पडला. आणि एकदा ते पालन गेलं तर 2011ला ऑलमोस्ट 7च्या हरलेल्या टीमनीच वर्ल्ड कप जिंकून दिला. कारण वातावरण चांगलं होतं. कष्ट सगळेच जण करतात, ध्येय सगळ्यांचंच असतं. या सगळ्यामध्ये तुम्ही एक सांगा, घरचं वातावरण चांगलं नसलं, संसारातलं कुटुंबातलं वातावरण चांगलं नसलं तर माणूस बहरू शकतो का? नाही बहरू शकतो. व्यवसायातलं जर का वातावरण खराब असलं, व्यवसाय मोठा होऊ शकतो का? नाही होऊ शकतो. क्रिकेट टीमचं तेच आहे. वातावरण चांगलं असण्याचे 3 आणि 11ला आपल्याला फरक कळला. 7ला ते नव्हतं तर फटका पडला. दुसरा तुझा कोविडचा प्रश्न की बाउन्स बॅक. आणि याला काय आहे की कोविड सिच्युएशन ही मला पहिल्या इनिंगमध्ये लवकर आऊट झाल्यानंतर फॉलोअन दिल्यासारखी वाटते की आपण सगळेजण जागेवर आलो, खाड करून जागेवर आलो. आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपण गृहीत धरत होतो त्या सगळ्याच गोष्टीला आपल्याला सकाळी उठलो, संध्याकाळी आता मस्तपैकी इकडे जेवायला जायचं, पुढच्या आठवड्यात मी महाबळेश्वरला जातोय,
माझ्याकडे आज पैसे आहेत, आता मग मी लंडनला जाणार आहे. आज तुमच्याकडे काही असलं तरी जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. हे जागेवर येणं जे आहे, कुटुंब जवळ आली, संघ जवळ आले. लोक पूर्वी कसे व्हायचे की संपला, मॅच संपली की आपापल्या घरी जायचे किंवा आपापल्या पत्नी बरोबर जायचे, आपल्या गर्लफ्रेंड बरोबर जायचे. आता कसं की टीम एकत्रच राहायला लागते. त्यामुळे वाईटातनं चांगलं आहे की टीम बॉन्डिंग खूप चांगलं झालं, एकमेकांची सुख दुःख परत शेअर करायला लागले. तर हे आणि कसं आहे की काळाचं चक्र आहे. तुमचा चांगला फॉर्मही कायम टिकत नाही आणि तुमचा वाईट फॉर्मही कायम टिकत नाही. चक्र आहे. फक्त त्या चक्रामध्ये तुम्ही सतत जर का कुढत राहील की अरे हे काय चाललंय, अरे माझ्या आयुष्यात एवढे त्रास अडचणींचे डोंगर उभे आहेत, मी काय करायचं, तर त्यातनं मार्ग काढायचा का? आत्ता 4 गोष्टी कमी करून, थांबून, विकेटवरती उभं राहून, बॉलरला मान देऊन. पॅन्डेमिक हा बॉलर आहे, नालायक बॉलर आहे जो सारखा यॉर्कर टाकतोय आपल्याला. किती वेळ टाकेल, किती वेळ दम लावेल? 5 ओव्हर 10 ओव्हर, नंतर परत आपल्याला बॅटिंग. पण तोपर्यंत तुम्ही आउट न होणं याला महत्व आहे ना. टीम आउट नाही झाली म्हणून आता बाउन्स बॅक करते. आतापर्यंत आपल्याकडे कसं होतं की एक ना धड 12 वर चिंध्या अशी एक पूर्वीची एक प्रचलित म्हण होती. एक लघु उद्योजक किंवा माध्यमिक उद्योजक असं म्हणलं तर तो ॲट अ टाइम मल्टिपल गोष्टींवर काम करत असतो. तो काही वेळा त्रासदायक होतो. पण क्रिकेट अँगलनी जर बघितलं तर राहुल द्रविड याच्या बरोबर विरुद्ध उदाहरण, ज्यांनी ओपनिंग केली, 1 डाऊन केली, किपरिंग केली, वर्ल्ड कप सारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये किपरिंग केली, ते प्रेशर हँडल केलं, स्लिपमध्ये फिल्डिंग केली. तर ह्याची सांगड हे कशी घालायची आणि ज्याच्यातून मार्ग कसा काढायचा? कसं आहे की व्यवसाय ही मी टीम धरतो, ऑफिस मी ही टीम धरतो, कुटुंब ही टीम धरतो. त्याच्यासाठी काही करायची जर का तुमची तयारी असली तर तुम्ही या राहुल द्रविड सारखी गोष्ट करा. शॉर्ट लेगला उभं राहायचंय, हो, आज तू कॅप्टन चालेल, आज तू नाही कॅप्टन, नो प्रॉब्लेम. कसं आहे, बहुतांशी वेळेला सगळे जे वितंड वाद होतात ते अहंकाराच्या एका ठिणगीने होत असतात. तो जर का तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकला आणि तुमचं मोठं ध्येय काय आहे हे तुम्हाला सतत कळत राहिलं, यशाने तुम्ही माजला नाहीत, अपयशाने खचला नाही आणि तुम्ही लेवलला राहिला, तर या सगळ्या गोष्टी राहुल द्रविडकडनं शिकता येतात. सगळ्या गोष्टी त्यांनी कुठल्याच गोष्टीला कधी नाही म्हणलेलं नाही. विथ अ स्माइल ऑन फेस. याला फार महत्व आहे. कपाळावर आठ्या नाही, मला काय, मी एवढा सिनियर प्लेअर आहे, मला शॉर्ट लेगला कशाला उभं केलं, बॉल लागू शकतो ते, नो प्रॉब्लेम. पण म्हणून जर का तेंडुलकर टीमचा बाप होता तर राहुल द्रविड टीमची आई होती. ही सत्य गोष्ट आहे. आणि ती आई रिटायर झाल्यानंतर आपल्याला त्याचं महत्व कळलं. तर व्यवसायाने याच्या बाबतीतही तेच आहे. प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की कित्येक वेळेला तुम्ही अहंकार किंवा बाजी पलटवण्याची घाई करता का? गरज नसते. थंडा करके खाओ असं हिंदीमध्ये म्हणतात, तसं करताय. आई आणि वडील असा मुद्दा म्हटला मी पुढच्या एका टप्प्यावर आपलं डिस्कशन नेतो. भारतीय पुरुष क्रिकेट टीम प्रमाणेच आज भारतीय महिला क्रिकेट टीम आहे, महिला हॉकीची टीम आहे. विविध क्षेत्रातल्या विविध महिला खेळाडू नाव कमावता आहेत. नेमबाजी असेल, जलतरण असेल, कुस्ती किंवा बॉक्सिंग असेल, ओके, अशा सर्व क्रीडा प्रकारात या महिला आकर्षक अशी वाटचाल करत आहेत. मला विचारायला आवडेल की कोणते असे सुप्त गुण तुम्हाला महिलांमध्ये दिसतात ज्या वेळेला त्या मैदानावर उतरतात? सर्वात मोठे 2 गुण आहेत. एक म्हणजे संयम आणि दुसरी म्हणजे चिकाटी, जी आपल्यापेक्षा महिलांमध्ये खूप जास्त असते, अंगीभूत असते. संयमही आपल्यापेक्षा जास्त असतो आणि चिकाटी आपल्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे नेटाने एखादी गोष्ट करणं आणि अव्याहत करत राहणं
ही गोष्ट त्यांच्या काय म्हणतात त्याला व्यक्तिमत्वाचा फार मोठे 2 गुण आणि ते खेळामध्ये रिफ्लेक्ट होतात जसेच्या तसे. आणि म्हणून खेळाडू या महिला खेळाडू या पुढे जात आहेत त्याचं कारण ते दिसतंय. आणि आता अर्थातच इकोसिस्टीमही चांगली झाली आहे त्यांना सपोर्ट करण्याच्या दृष्टीने, ट्रेनिंग देण्याच्या दृष्टीने, त्यामुळे त्याचाही परिणाम दिसतोय. पण हे 2 गुण म्हणजे वाखाणण्याजोगे, खरोखर वाखाणण्याजोगे. तुम्ही पत्रकारिता हे एक क्षेत्र बघितलं, जाहिरात हे एक क्षेत्र बघितलं आणि क्रीडा हे एक क्षेत्र बघितलं. तर व्यावसायिक संधी म्हणून किंवा येणारी पुढची 5 वर्ष एक व्यावसायिकांनी ती कशी बघावी किंवा या क्षेत्रात मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आपण म्हणू त्या कशा ग्रॅब करता येईल. म्हणजे अगदी याचं उदाहरण म्हणजे IPL हा इव्हेंट जरी असला तरी त्याच्यामुळे भारतीयांना खूप मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी उभी झाली. 256 प्लेयर्स ॲट अ टाइम ज्यांना वेगवेगळ्या क्लबकडून खेळायची संधी मिळाली, तर ही एक व्यावसायिक संधी आहे. तर याकडे कसे बघता येईल आणि येणाऱ्या 5 वर्षात व्यावसायिक संधी कशा घेता येऊ शकतील. नुसतंच खेळाचं जर का सुरुवातीला मी खेळाचं बोलतो की खेळाडू हा खेळाचा केंद्रस्थानी असतो आणि ते आपल्याला दिसत असतं की किती तो चांगला खेळतो आणि त्याला त्याचा मोबदला कसा घसघशीत मिळतो. ते जर का तुम्हाला होता आलं, नथिंग लाईक इट तुमच्या आयुष्यातच होणंच होतं. परंतु ते अनफॉर्च्युनेटली तुम्हाला होता नाही आलं तर तुम्ही उत्तम कोच होऊ शकता, उत्तम ग्राउंड्समन होऊ शकता. आणि कोचिंगमध्ये सुद्धा प्रत्येक खेळाचं विविधता आहे. आज क्रिकेटमध्ये बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही प्रकारचे कोच आहेत. फास्ट बॉलिंगचा कोच वेगळा आहे, इंग्लंड टीम स्पिनिंगचा कोच वेगळा घेऊन फिरते. याच्यात खूप स्कोप आहे भरपूर. पण त्याच्याकरताही तुमच्या ज्ञानाचं भांडार हे खूप मोठं पाहिजे, सतत शिकण्याची तयारी पाहिजे आणि तुमच्याकडे असलेलं ज्ञान समोरच्याला सोप्या भाषेत सांगता यायला पाहिजे. तर हे वर्ण येत नाही, हे तुम्हाला मेहनतीने मिळवायला लागतं, विचारपूर्वक मिळवायला लागतं. याच्याबरोबर फिजिओ आहेत, फिजिकल ट्रेनिंगचे आहेत की व्यायामाचे एक्सपर्ट आहेत, आहार तज्ज्ञ आहेत, इंजुरी मॅनेजमेंटचे लोक आहेत. त्याच्याबरोबर प्लेयर मॅनेजमेंट ही खूप मोठी गोष्ट झाली आहे की खेळाडूचा पूर्ण तो खेळावर लक्ष देत असतो पण त्याच्या सगळ्या कमर्शियल ॲक्टिव्हिटी, मग त्याचा फायनान्सपासनं, त्याच्या एन्डॉर्समेंटपासनं, त्याच्या लॉजिस्टिक्सपासनं या सगळ्या गोष्टींचा बॅकएंड सांभाळण्याची सुद्धा लोक लागतात. फक्त या गोष्टी तुम्हाला, मला आवडेल विराटचा मॅनेजर व्हायला, तर तुम्हाला कोणी करणार. प्रत्येकाला सुरुवातीला तुम्हाला एकदम टेस्ट क्रिकेट खेळायला मिळतं का? नाही. तुम्हाला गल्ली क्रिकेट, त्याच्यानंतर क्लब क्रिकेट, क्लब क्रिकेटमधनं स्टेट क्रिकेट, स्टेट क्रिकेटमधनं झोनल क्रिकेट, झोनल क्रिकेटमध्ये इंडिया आहे, इंडियामधनं मेन टीम. हा जो प्रवास आहे तोच सगळीकडे लागू होतो. अचानक तुम्हाला कोणी कुठली मोठी संधी देणार नाही, मला सुद्धा मिळणार नाही, कोणालाच मिळणार नाही आणि मिळणार. पण त्याच्याबरोबर हे भरपूर स्कोप, भरपूर. आणि मला अजून एक मुद्दा इथं सांगावासा वाटतो, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड किंग ऑफ नन हे वाईट समजलं जातं. माझ्या दृष्टीने नवीन जमान्यात मध्ये तुम्ही जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असणं वाईट नाही आहे, बट फक्त तुम्ही किंग ऑफ 2 असला तर मजा आहे. किंग म्हणजे तुम्ही निष्णात नाही परंतु चांगले 2 क्षेत्र. कारण याचे फायदे मग तुम्हाला इतर ठिकाणी, जसं माझं ॲडव्हर्टायझिंगचं होतं आणि मला लिखाणाचा आनंद होता म्हणून मला दुसरं दालन उपलब्ध झालं, तर तसं तुम्ही सतत काहीतरी, याचे क्वेस्ट काय माहिती आहे का, की तुम्हाला चांगला व्यावसायिक बनायचं आहे, तुम्हाला प्रोफेशनल माणूस चांगला बनायचा आहे, तर तुमच्यामध्ये तुमच्या कामाची लगन किती आहे आणि त्याच्यातली रसिकता किती. अखेर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या इंटरपर्सनल रिलेशनवरती येतात. मी एकमेव अद्वितीय असलो तर माझं कोणाचं वाचून काहीच अडत नाही. आपण आहोत का? सगळेजण नाही आहोत. मग मला अजून लेलेला नेणे, किट्टेने अजून 4 ऑप्शन आहेत, मग लेलेलाच का घ्यायचं? तर ती चाळणी लागते. त्या चाळणीमध्ये तुमचे गुण येतात, तुमची रसिकता येते, तुमची सभ्यता येते, तुमचा नीटनेटकेपणा येतो, सचोटी येते. ह्या सगळ्या चाळण्यातनं जेव्हा तुम्ही ताऊन चुलाकून बाहेर येता तेव्हा तुम्हाला मिळण्याची संधी वाढते. त्यामुळे लोकांनी, आणि व्यवसाय म्हणा किंवा अपॉर्च्युनिटी म्हणा खूप असतात, आपण त्या दृष्टीने बघत नाही, ही आपली चूक आहे आणि हळूहळू ती चूक आपण सुधारायला पाहिजे.
छोटंसं उदाहरण देतो. पुण्यातले लोक होता आपण बरेचसे. डेक्कन जिमखान्यावरती आप्पा रेस्टॉरंट होतं क्लबचं. आप्पा रेस्टॉरंट बंद झालं. त्याचा फॅन क्लब कमी होता का? आपण कमी पडलो. मी स्वतःला दोष देतो, मी कमी पडलो की मी त्यावेळेला त्याच्या आचाराला घेऊन रेस्टॉरंट चालू का नाही केलं? नो ब्रेनर. तीच चव तेच खायला मिळालं, नाव आप्पा दिलं, संपलं. ते रेस्टॉरंट चालणार होतं. हे डोळे उघडे ठेवून धाडस दाखवून करता यायला पाहिजे. ही गोष्ट मी सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा, शिकायची तयारी ठेवा. आपल्या लोकांचा एक दुर्गुण पण आहे, मला सगळं कळतं. हा जाळला पाहिजे, टाळला नाही, जाळला पाहिजे. जर तुम्ही हे बाजूला ठेवलं, शिकायची तयारी ठेवली, तर या सगळ्या संधी तुम्हाला उघडून दिसायला लागतील. आणि ते जर का करायला गेलं तर मग थेंबे थेंबे तळे साचे. या पद्धतीने सिंगल्स, डबल्स, कधी मध्येच बाउंड्री, कधी मध्येच सिक्सर रन्स होतात. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जो सचिन तेंडुलकर विषयी आहे. तुम्ही सचिन तेंडुलकरला खूप जवळून ओळखता, खूप छान मैत्री आहे तुमची. आणि मी बघितलं की सचिन तेंडुलकर इतकी एकाग्रता क्वचितच कुठल्या तरी प्लेअरमध्ये दिसते. प्रॉब्ली रॉजर फेडरर टेनिसमधला, त्याच्याकडे अशी एकाग्रता बघायला मला तरी मिळाली. मला तुम्ही या एकाग्रतेविषयी काही सांगू शकाल का की जी आम्हाला आमच्यात आणता येईल? एकाग्रतेचा यांनी सांगितलेला सर्वात मोठा रूल असा आहे की कोणाचीच एकाग्रता 24 तास टिकत नसते. तुम्हाला स्विच ऑन स्विच ऑफ करता येईल, म्हणजे तुमची एनर्जी वाया जाते. आपण रात्री झोपताना पंखे लावतो पण दिवे लावतो का? नाही, आपण ते ऑफ करून झोपतो. बरोबर. तसं दिवसा आपण काय म्हणतात त्याला ट्यूबलाईट नाही लावणार, कारण नॅचरल. तसं तुम्हाला ऑन अँड ऑफ करता यायला पाहिजे. म्हणजे तेंडुलकर म्हणतो की बॉलरनी स्टार्टच्या रनअपवरती पोचल्यानंतर माझं कॉन्सन्ट्रेशन चालू व्हायला पाहिजे. तो आला पळत, त्यांनी बॉल टाकला, मी खेळला, मग रन काढल्या किंवा नाही रन काढल्या, स्विच ऑफ, शांती. आणि त्याच्यानंतर तो बॉलिंग रनअप जास्त येतोपर्यंत निवांत. म्हणजे तुमची एनर्जी राखते. कारण लोकांना कॉन्सन्ट्रेशन ही गोष्टीचं असं वाटतं की 24 तास कपाळावर आठ्या आणि डोळे असे करून नाही, तर त्यांनी डोकं दुखायला लागणार. नाही होऊ शकत तसं, कोणाचीच ती ॲबिलिटी नाही. त्यामुळे ते जर का तुम्ही स्विच ऑन स्विच ऑफ करायला जमलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळे व्यवसायातले अडचणी, संकट आणि विचार हे सगळे घेऊन तुम्ही झोपायला गेलात तर तुम्हाला झोप लागेल का? नाही लागणार. किंवा शांत झोप लागेल का? नाही लागणार. व्यवसायाच्या वेळेला व्यवसाय करून घरी गेल्यानंतर, याला उदाहरण देतो, सचिन तेंडुलकर आणि डॉन ब्रॅडमन जेव्हा भेटले होते तेव्हा सचिननी त्यांना प्रश्न विचारला होता की तुमचा दिनक्रम काय असायचा टेस्ट मॅचच्या वेळेला. तर त्याला डिसिप्लिनच्या दृष्टीने विचारलं होतं. तर डॉन ब्रॅडमन महाहुशार, ते म्हटले सकाळी मी घरनं निघायचो आवरून, शेअर ब्रोकिंग का काहीतरी एका ऑफिसमध्ये ते काम करायचे, तिथे जायचो, 1 तास काम करायचो, ऑफिसमधनं निघायचो, टेस्ट मॅचच्या इथे यायचो, टेस्ट मॅच खेळायचो, आणि त्याच्यानंतर संपलं की परत ऑफिसमध्ये जाऊन 1 तास काम करायचो. सचिन म्हणला की हो, पण आता बोलला, त्याने प्रश्न नाही विचारला, पण त्याच्या डोक्यात होतं की मॉडर्न डे टेस्ट क्रिकेटरला ते काही करायला लागत नाही. तर त्याचा न विचारलेला प्रश्न सुद्धा डॉन ब्रॅडमननी समजला आणि त्याला सांगितलं की मित्रा, मला एवढंच सांगायचं आहे, ग्राउंडवरच्या गोष्टी किडबॅक बंद करून ग्राउंडमध्येच ठेवता यायला पाहिजे. मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहाने कॉन्सन्ट्रेशन करता येतं. ते लगेच घेऊन तुम्ही घरी आला, मग इथलं अपयश घरच्यांवरती काढलं, घरचे चिडणार, तिकडं दंगा इकडं दंगा, सगळा वाटोळ. तिथलं यश अपयश तिथे, तिकडचं. पण करणं अवघड आहे. हे करायला खूप विचारपूर्वक मेहनत करायला लागते, सवयी अंगी बाळगायला लागतात. पण ते केलं, फॅन्टास्टिक. मला वाटतंय खेळाडू आणि उद्योजक यांच्यामध्ये साम्य नेहमीच असतं. त्यांची सर्जनशीलता, त्यांचं रिस्क टेकिंग ॲपेटाईट आणि कमिटमेंट
या सर्वच बाबतीत इथे साम्य आपल्याला पाहायला मिळतं. आज सुनंदन लेले यांनी हाच पट आपल्या समोर मांडला आणि क्रीडा विश्वाची उद्योजकांच्या अंगाने एक वेगळी अशी सफर आपल्यापुढे उभी केली. मला नक्की खात्री आहे की आपल्यामधील सर्जनशील उद्योजक हे यातली संधी शोधतील आणि या संधीचं सोनं नक्की करतील. सुनंदन, आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि या दिलखुलास मुलाखतीबद्दल आम्ही BBNGians आणि दीपस्तंभाची टीम आपले आभारी आहोत आणि पुढील काळात असेच मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावे याकरिता आम्ही तुमच्याकडे शब्द मागत आहोत. जरूर, काही शब्द देणं एवढं मोठं काहीच नाही, नेहमी उपलब्ध आहे. धन्यवाद. नेहमी, प्रश्नच नाही.